खोट्या करारनाम्याचा वापर करून शासकीय महसुलात नोंद आणि कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक न्यायालयानं उपनगर पोलिसांना दिले आहेत। याच पद्धतीनं फसवणुकीच्या प्रकारात भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी देखील वाडकर यांच्यासह काही आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणात वाडकर यांचे सहकारी हेमंत कोठीकर यांनी फिर्याद दिली होती। याबाबत निकाल देताना सुरेश वाडकर यांच्यासह विनायक विष्णू धोपावकर, विजया निळकंठ करंदीकर आणि विष्णू रामचंद्र शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले आहेत। यापूर्वीच्या पोलीस कारवाईत वाडकरांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता, पण आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल होत असल्यानं वाडकर यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू होणार आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी नाशिकहून आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे। योगेश, आपण बघतोय की पुन्हा एकदा कुठेतरी सुरेश वाडकर अडचणीत सापडलेले दिसत आहेत, कारण आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं मागे त्यांना जामीन मिळाला होता या प्रकरणामध्ये, मात्र हे जे एकूणच प्रकरण या प्रकरणात वाडकरांकडून काही कळतंय का? खरं म्हणजे वाडकरांनी जी काही जमीन खरेदी केली होती एकमेकांना अडकवण्याचे प्रयत्न हे या ठिकाणी केले जात आहेत। ज्यांनी व्यवहार केलेला होता त्यासोबत सुरेश वाडकरांच्या सोबत ज्यांनी व्यवहार केलेला होता त्या सर्वांवर या केसेस दाखल होत आहेत। गेल्या काळामध्ये सुरेश वाडकरांनी या पोलीस केसेस दाखल केलेल्या होत्या आणि आता सुरेश वाडकरांवरच या केसेस दाखल केल्यामुळे एकमेकांवरचं सोडाचं नाट्य हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर या एखाद्या सर्वसामान्य माणसाने एखादी जमीन खरेदी केली तर त्याला कसा अडचणीत आणलं जाऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे। नाशिकमध्ये अनेक गुंतवणूकदार आपली जमीन खरेदी या ठिकाणी करत असतात, गुंतवणूक करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना फसवण्याची कामं अशी सर्रास होत आहेत। त्यामुळे शासनानं खरं म्हणजे अशा पद्धतीचे बोगस कागदपत्र तयार करणाऱ्यांवर चाप लावण्याची गरज आहे, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करताना लक्षात येत आहे। अगदी खरं आहे। धन्यवाद योगेश, ही माहिती दिल्याबद्दल। योगेश खरे नाशिकहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर एकूणच आपण बघतोय की सुरेश वाडकर यांच्या मागे आता पोलिसांचा ससेमिरा सुरूच होणार आहे, कारण की आपण बघतोय की पुन्हा एका दुसऱ्या प्रकरणात सुरेश वाडकर अडचणीत सापडलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।